सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय अगदी तुफान गाजतोय। उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात असा काय धारदार युक्तिवाद केलाय की दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच चर्चेला उधाण आलंय की एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार आता खरोखरच अडचणीत सापडले का, आणि जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर शिंदे गटाकडे भाजपामध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरणार आहे का? संजय राऊतांनी तर थेट पत्रकार परिषदेत दावा ठोकलाय की शिंदे गटात सध्या प्रचंड चिलबिल सुरू आहे। भाजपामध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं यावर दिल्लीत अमित शहा सोबत बैठका ठरतायत। पण या दाव्यात किती तथ्य आहे? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी नक्की काय महत्त्वाच्या टिप्पण्या केल्यात? एकनाथ शिंदेची ती एक चूक काय आहे ज्यामुळे त्यांना आता धडकी भरली आहे, आणि निवडणूक आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कसा काय अडचणीत आलाय? आजच्या या सविस्तर विश्लेषणात अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023च्या निर्णयावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं, पण सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की निवडणूक आयोगाने निकाल देताना पायाभूत चूक केली आहे। आता सिब्बल यांचा असा मुख्य युक्तिवाद काय होता तर राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष। कपिल सिब्बल म्हणाले की आमदार आणि खासदार मिळून विधिमंडळ पक्ष बनतो, मूळ राजकीय पक्ष नाही। एका राजकीय पक्षात मतभेद झाले तर त्याचा निर्णय पक्षाची संघटना ठरवते, केवळ निवडून आलेले आमदार आणि खासदार नाही। निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाची संघटना बाजूला ठेवून फक्त आमदारांचा किंवा आमदारांच्या संख्येवर निर्णय दिला होता। हीच सर्वात मोठी कायदेशीर चूक ठरली आहे। आता 2018ची पक्षघटना आणि दावा। निवडणूक आयोगाने असा युक्तिवाद केला होता की शिवसेनेची 2018ची सुधारित घटना त्यांच्या रेकॉर्डवर उपलब्ध नाही। त्यावर सिब्बल यांनी असा पुरावा मांडला की शिंदे गट स्वतःच अडचणीत आलाय। कसं काय तर सिब्बल म्हणाले, जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्या बैठकीत इतिवृत्तात त्यांनी स्वतः 2018च्या घटनेनुसार पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा ठराव मांडला होता। जर 2018ची घटना अस्तित्वातच नव्हती तर शिंदे गटाने त्यात दुरुस्ती कशी काय केली? म्हणजे 2018च्या घटनेनुसारच पक्ष चालत होता, हे दोन्ही बाजूंना मान्य होतं। 1971च्या प्रसिद्ध सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यानुसार जेव्हा एखाद्या पक्षात फूट पडते तेव्हा निवडणूक आयोगाला ट्रिपल टेस्ट म्हणजे 3 टप्प्यांची चाचणी करावी लागते। आता यात उद्दिष्टे व विचारधारा हा निकष इथे लागू होत नाही असं आयोगाने मानले। पक्षाची विचारधारा कुणाकडे हे ठरवणं आयोगाचं काम नाहीये। संघटनात्मक बहुमत म्हणजे 2018ची घटना रेकॉर्डवर नाही म्हणून संघटनात्मक बहुमत ठरवता येतच नाही। 2018ची घटना मान्य करूनच शिंदे गटाने काम केलं होतं, मग आयोगाने ती नाकारली कशी? आणि विधिमंडळ बहुमत, शिंदे गटाकडे 40 आमदार व 13 खासदार आहेत, म्हणजेच बहुमत आहे, म्हणून त्यांना पक्ष आणि चिन्ह दिले। या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जोय मल्ल्या बागची यांनी केलेली टिप्पणी सर्वात महत्त्वाची ठरली। न्यायमूर्ती बागची यांनी गेल्या वर्षीच्या सुभाष देसाई केसमधील घटनापीठाच्या निकालाचा संदर्भ देत स्पष्ट शब्दात सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्षापासून स्वतंत्रपणे वागू शकत नाही। जरी विधिमंडळ पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळं मत व्यक्त करत असले तरी राजकीय पक्षाचा निर्णयच अंतिम मानला जातो। निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं, त्यामुळे निवडणूक आयोगाने केवळ आमदारांच्या बहुमताला प्राधान्य देणं योग्य होतं का, हा प्रश्न त्यांनी विचारलाय। न्यायाधीशांच्या या थेट विधानामुळे कायदेशीर वर्तुळात एकच खळबळ उडाली। जर सुप्रीम कोर्टाने असा निष्कर्ष काढला की ईसीने म्हणजेच इलेक्शन कमिशनने आमदारांच्या बहुमतावर दिलेला निकाल चुकीचा होता तर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडून थेट ते उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर देखील घणाघाती हल्ला केला। आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यास अध्यक्षांनी वर्षानुवर्षे उशीर केला। सिब्बल म्हणाले, एका पक्षाचे आमदार फुटतात, दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार पाडतात, स्वतः मुख्यमंत्री बनतात आणि अपात्रतेची सुनावणी पुढच्या निवडणुकीपर्यंत लांबवली जाते। यामुळे संविधानातील 10व्या अनुसूचीचा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ याचा मूळ उद्देशच निष्फळ ठरतोय। हे संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विरोधातच आहे।
एवढं सगळं झाल्यावर मग शिंदे गटापुढे आता पर्याय काय उरतात? आता सर्वात मोठा प्रश्न, जर सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदेच्या विरोधात गेला तर काय होईल? संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेपासून वाचवण्यासाठी किंवा स्वतःला वाचण्यासाठी फुटलेल्या गटाला कोणत्याही इतर मान्यता प्राप्त राजकीय पक्षात विलीन व्हावं लागतं. स्वतःचा वेगळा गट म्हणून मान्यता मिळवण्याची तरतूद आता कायद्यात उरलेली नाहीये. पर्याय आता एक असा आहे की बाळासाहेबांची शिवसेना किंवा नवीन पक्ष बनवणे. जर धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना नाव कोर्टाने रद्द केलं किंवा ठाकरेंना परत दिलं तर शिंदे गटाचं कायदेशीर अस्तित्व धोक्यात येईल. पर्याय 2 असा आहे की भाजपामध्ये विलीन होणं. हाच सर्वात सोपा आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित मार्ग शिंदे गटाच्या आमदारांसाठी उरलेला आहे. संजय राऊत यांनी याच कायदेशीर लूप होलवर बोट ठेवत दावा केलाय की अपात्रतेची टांगती तलवार आणि चिन्ह गमावण्याच्या भीतीमुळेच शिंदे गटात आता भाजपात विलीन होण्याची चर्चा सुरू झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय की राजकीय पक्षात बहुमत कसं ठरवायचं यासाठी ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन किंवा पक्षाच्या घटनेत स्पष्ट निकष असायला हवेत. त्यामुळे आता पुढील सुनावणीत कपिल सिब्बल संघटनात्मक बहुमत कसं काय सिद्ध करतात आणि शिंदे गटाचे वकील यावर काय काउंटर आर्ग्युमेंट करतात यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा युक्तिवाद आणि न्यायाधीशांचे प्रश्न यामुळे शिंदे गटाची कायदेशीर अडचण नक्कीच दुप्पट झाली आहे. आणि खरं तर ह्या सर्व घटना महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्याच इतिहासात ऐतिहासिक ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर शिंदे गट खरोखरच भाजपामध्ये विलीन होईल की ते आपलं काही वेगळं अस्तित्व टिकून ठेवतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107